त्यात कसे आहेत सगळे बरे आहेत ना? तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू दे आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण नाश्त्याचे प्रकार बघतच आहोत. आपला नाश्त्याच्या प्रकाराची सिरीज चालू आहे. तर आजचा नाश्त्याचा प्रकार आहे तो म्हणजे एक पॅनकेकच किंवा डोसा म्हणू शकतो आपण त्याला. तर तो डोसा मी गाजरापासून बनवलेला आहे. तर गाजर मुळात मुलं खात नाहीत, तर त्यांच्यासाठी थोडंसं वेगळा काहीतरी डिश बनवण्यासाठी म्हणून मी आज गाजराचा वापर केलेला आहे. तर गाजरापासून मी डोसा बनवला आहे किंवा पॅनकेक आपण म्हणू शकतो गाजराचा. तर गाजर जी मुलं खात नसतील तर नक्कीच हा पदार्थ केल्यावरती खातील. तर चला तर मग आपण त्याचं साहित्य काय आहे आणि त्याची कृती कशी आहे ती आपण बघूया. गाजराचं पॅनकेक आपण करणार आहोत. तर त्यासाठी आपण इथं खिसून गाजर घेतलेला आहे. हे 1 कपभर गाजर असेल आणि आपला एक मोठा बाऊल असतो तेवढं हे गाजर आहे. गाजराचा किस आहे. नंतर अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा वाटी रवा, तुमचा बारीक रवा पण चालतो. अर्धा वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन, तिखट, कोथिंबीर, ओवा, गरम मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ. तर आता आपण हे सगळं गाजरचं किस घेतलं आहे. तर हे सगळं आपण या गाजराच्या किसामध्ये आपण एकत्र करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी ह्याच्यात साहित्य मी सगळं एकत्र साहित्य घालून घेतलेलं आहे. थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. तर मी इथं चिमूटभर सोडा घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. तर आता हे आपण पाण्यानं छानपैकी आपण डोसा कसं करतो तसं आपण छानपैकी भिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय मी या प्रकारे आपण डोशाच्या पिठाप्रमाणे मी भिजवलेलं आहे. हे बघा, बघू शकताय तुम्ही. आता हे आपल्याला एक 10 मिनटं असंच बाजूला ठेवून देऊया, कारण का छानपैकी ते मुरेल. मग त्याच्यानंतर आपण तव्यावरती पॅनकेक घालून घेऊयात. तर मी इथं पॅन ठेवलेला आहे तापत. डोशाचा पॅन आहे हा. आणि ह्याच्यावर आपण आता पॅनकेक हा जे आपण मिश्रण भिजवून घेतलं होतं पीठ ते आपण ह्याच्यावर घालणार आहोत. आता छानपैकी तवा तापला की तेल लावून घेतलेलं आहे मी. तर तेल आणि तवा दोन्हीही तापल्यावरती आपण त्याच्यावरती पॅनकेक घालूया. तर आपण इथं पॅनकेक घालून घेतलेला आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकताय मी पॅनकेक घातलेला आहे. तुम्ही याला डोसा पण म्हणू शकता. तर मी हा डोसा आपण म्हणूया डोसा किंवा पॅनकेक म्हणा. तर मी घातलेला आहे. आता हे छानपैकी तुम्हाला बबल्स येताना दिसत असतील, हे बघा. तर आता आपण हे आज छानपैकी खरपूस भाजून घेऊया. बघू शकताय मी खरपूस भाजून घेतलेला आहे आणि छान आपण आपला पॅनकेक तयार आहे. तर अशीच जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या रेसिपी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा पॅनकेक तुम्हीही करून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंट करून सांगा. तर आवडला असला व्हिडिओ तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुढच्या रेसिपीमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.